ठाण्यामधील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील पादचारी उड्डाण पुलावर लावलेला एक बॅनर मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्स तातडीने हटवण्याचे तसंच आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले। या निमित्ताने शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अनधिकृत होर्डिंग्स हटवा, स्ट्रक्चरल ऑडिट ही बंधनकारक। शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळे अनधिकृत होर्डिंग्सवर ठोस कारवाई नाही। ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना अचानक पादचारी उड्डाणपुलावरून लावलेला एक बॅनर हवेने उडून खाली पडला। त्याचवेळी खालील मार्गावरून एक दुचाकीस्वार प्रवास करत होते। त्यांच्या अंगावर बॅनर कोसळल्याने दुचाकीस्वाराचा तोल गेला। काही क्षणांसाठी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती। मात्र दुचाकीस्वाराने शांतता आणि प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेत दोघांनाही सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही। परंतु या घटनेनंतर पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त झालाय। या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत तात्काळ ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी दूरध्वनीवर संपर्क साधला। शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्स तातडीने हटवण्याचे तसेच आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले। यासोबतच पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे पुन्हा अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे कडक निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले। ठाण्यातल्या आयुक्तांना फोन केला, सगळे बिलकुल बॅनर काढून टाका, एकही बॅनर ठेवू नका आणि कुणालाही बेकायदेशीर बॅनर लावून देऊ नका। बेकायदेशीर बॅनर लावतील त्यांच्यावर कारवाई करा आणि जे होर्डिंग आहे ते होर्डिंग जे अनधिकृत होर्डिंग असतील ते काढून टाका, जे अधिकृत असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा। कुठलाही दुर्घटना होता कामा नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना निर्देश मी आयुक्तांना दिलेले आहेत। शहरातील चौकात आणि मुख्य रस्त्यांवर लागलेले टोलेजंग अनधिकृत होर्डिंग्स नागरिकांच्या जीवावर उठले। प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या किरकोळ कारवाया आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातदारांवर नसलेला वचक यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे, शिवाय निष्पाप नागरिकांचा जीवही धोक्यात आला। गेल्या काही काळातील दुर्घटनांनंतर प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या अद्यापही चिंताजनक। अधिकृत होर्डिंग सुमारे 4500, अनधिकृत धोकादायक होर्डिंग्स 2100 पेक्षा अधिक, स्ट्रक्चरल ऑडिट न केलेले होर्डिंग्स 1200, कारवाई झालेले होर्डिंग्स 450, दाखल केलेले गुन्हे आणि दंड 85 गुन्हे दाखल, 25 लाखांचा दंड वसूल। शहरात अनेक ठिकाणी नियमांपेक्षा जास्त उंचीचे आणि कमकुवत लोखंडी सांगाडे उभे करण्यात आले। वादळी वाऱ्यात किंवा मुसळधार पावसात हे सांगाडे कोसळण्याची दाट शक्यता असते। अनेक ठिकाणी मुख्य चौकांमध्ये चालकांचे लक्ष विचलित होईल अशा तीव्रतेचे डिजिटल LED होर्डिंग्स लावण्यात आले, ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे। बहुतांश अनधिकृत होर्डिंग्स हे स्थानिक राजकीय नेते किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचे असल्याने प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरत असल्याचे अनेक निदर्शनास आले। मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगच्या संदर्भात अत्यंत कडक आणि महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत। वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि शहरांचे होत असलेले विद्रुपीकरण या पार्श्वभूमीवर न्यायालयाने थेट महापालिका आणि राजकीय पक्षांना धारेवर धरले होते। न्यायालयाने प्रशासनाला अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या। त्यानुसार शहरातील प्रत्येक कायदेशीर होर्डिंगवर QR कोड लावणे अनिवार्य केले होते। या QR कोडमध्ये परवाना धारकाचे नाव, परवानगी क्रमांक, कालावधी आणि जागेचा तपशील असणे अत्यावश्यक होते। ज्या होर्डिंगवर असा QR कोड नसेल ते थेट अनधिकृत समजून तात्काळ हटवावे असे आदेशही उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत। मात्र पालिका अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे अधिकृत होर्डिंग्सवर ठोस कारवाई होत नसल्याचं आढळून आलं। घाटकोपर दुर्घटनेनंतर मनपा आणि राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली। कोणत्याही होर्डिंग्सचा आकार नियमांपेक्षा मोठा असू नये। प्रत्येक होर्डिंगचे वर्षातून किमान एकदा मान्यताप्राप्त अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य। प्रत्येक अधिकृत होर्डिंग्सवर QR कोड लावणे आवश्यक।
होर्डिंग्जवरील QR कोडवरून ते कायदेशीर आहे की नाही ते समजणार. नियमांचा डोंगर उभा केला तरी अंमलबजावणीच्या पातळीवर अनेक त्रुटी समोर. शेकडो होर्डिंग धारकांचे नवीन नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर नाही. प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई नाही. होर्डिंगचे अजस्त्र लोखंडी सांगाडे अद्यापही रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीत उभे. डोळ्यांवर तीव्र प्रकाश टाकणारे मोठे डिजिटल LED स्क्रीन्स रात्रीच्या वेळी सर्रास सुरू आहे. प्रखर डिजिटल LED स्क्रीन्सवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी. राजकीय वर्धाहस्तामुळे अनेक बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ. राजकीय पक्षांनी यापूर्वी न्यायालयात अधिकृत बॅनर न लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र त्याचे दररोज सर्रास उल्लंघन केले जात आहे. राजकीय पक्षांना न्यायालयाच्या आदेशाचा आदर राहिलेला नाही, अशा कडक शब्दात कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. सर्व राजकीय पक्षांना न्यायालयात नोटिसा बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते, मात्र या सर्व आदेशांवर पाणी फिरल्याचे चित्र सद्यस्थितीत शहरात दिसून येत आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बेकायदेशीर जाहिराती असलेले अनाधिकृत आणि धोकादायक होर्डिंग शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि कानाकोपऱ्यात सर्रास आढळून येतात. यापूर्वी ठाणे शहरातील अनाधिकृत होर्डिंग्सवर ठोस कारवाई न केल्याबद्दल मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ठाणे महापालिकेला कडक शब्दात फटकारले होते. महापालिका अकार्यक्षम आहे की त्यांचे होर्डिंगच्या व्यवसायात हितसंबंध गुंतलेले आहेत, असा गंभीर सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. कायद्याचा धाक निर्माण करण्याबाबत कायदा सुधारणा करण्याच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते, मात्र न्यायालयाच्या निर्देशांना मुंबई ठाणे असो वा राज्यातील अन्य महापालिकांना केराची टोपली दाखवली असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला होता. 70 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले होते. घाटकोपर सारखी पुनरावृत्ती टाळायची असेल तर केवळ नवे नियम न बनवता त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि जाहिरातदारांवर थेट फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांना तुरुंगात पाठवण्याची कठोर भूमिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.